संबंध मानवांचे उद्धार करते। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशामध्ये जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते। तर आज आपण नवी मुंबईच्या या नेरूळ स्टेशनच्या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 135व्या जयंतीनिमित्त 135 किलोची मिठाई जे येणारे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय। आपल्याबरोबर बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जे बेलापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट उमेश हातेकर, त्यांच्याशी बोलूयात। काय सांगणार आहात? 135 किलोची मिठाई 135व्या जयंतीनिमित्त ही संकल्पना कशी आली? काय सांगणार आहात? काय भावना आहेत? सर्वप्रथम सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आमच्या जिल्ह्याचे नेते वंचित बहुजन आघाडीचे शरदभाऊ सरवदे आणि मी सहज चर्चा करत असताना भाऊंची अशी संकल्पना होती की हातेकर आपला समाज जो आहे तो तर जयंती मोठ्या प्रमाणात ते साजरी करतो, परंतु असं आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून इतर समाजातले किंवा बहुजन समाजातले जे काय नागरिक असतील त्यांचंसुद्धा आपण यावेळी ते तोड गोड करून जयंती साजरी करूया। तर या संकल्पनेतून आमच्या असं ठरलं की बाबासाहेबांची 135वी जयंती आहे, तर त्यानिमित्त आपण 135 किलो मोतीचूर लाडूचं वाटप शिरूर विभागात आणि नेरूळचं रेल्वे स्टेशन आहे तिथे आपण ते करूया। तसेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला सूचित केलं होतं व आदेश दिलेले की बाबासाहेबांची 135वी जयंती सर्वांनी धूमधडाक्यात व मोठ्या उत्साहात साजरी करावी। त्या आदेशाचं आम्ही पालन करून आज ही जयंती ते साजरी करत आहोत। आपल्याबरोबर जे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे सदस्य आहेत शरदभाऊ सरवदे, काय सांगणार आहात आजच्या जयंती दिनी? काय भावना आहेत सर? आजच्या या बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम नवी मुंबईतील सर्व नागरिकांना मी या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये नेरूळ सिवूड या विभागामध्ये बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त 135 किलो मोतीचूर लाडूचं वाटप होतं। ॲक्च्युली तुम्ही बघितलं असेल की संपूर्ण जगामध्ये जयंती साजरी होते, पण बाबासाहेबांनी या भारतासाठी एवढं कार्य केलेलं आहे, एवढं म्हणजे भारतासाठी प्रत्येक समाजातील माणसाला अमृत पाजण्याचं काम भारतात बाबासाहेबांनी केले। आणि अशा या बाबासाहेबांच्या जयंतीला आपल्याबरोबर इतर समाज पण का येऊ नये म्हणून त्यांचं पण आनंद उत्सव गोड करण्यासाठी हा बहुजन समाजांना एकत्र घेऊन हा खरं जयंती उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आज 135 वर्ष या ठिकाणी झाले बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या नंतर। काय बदल घडलाय? काय वाटतंय तुम्हाला? 135व्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खरं बघायला गेलं तर आज भारताला बाबासाहेबांचे विचार कुठेतरी पटायला लागलेले आहेत। कारण बाबासाहेबांनी 70 वर्षांच्या पूर्वी जे प्रेडिक्ट केलं होतं या भारताविषयी ते आज ते बाबासाहेबांनी लिहिलेले लेखन वाचून या तिथले राजकारणी आज त्याचा विचार करायला लागलेत की हे बाबासाहेबांनी जे 70 वर्षापूर्वी लिहिलं होतं ते खरोखरच आहे आणि त्याच्यावर वाटचाल करण्याचा प्रयत्न इथला नागरिक किंवा इथले जे राजकारणी असतील म्हणजे बाबासाहेबांची दूरदृष्टी बघा, 100 वर्षापूर्वी लिहिलेलं बाकी आज इथं खरं ठरते। असा हा दृढ नेता आज ज्याची 135वी जयंती या ठिकाणी होते। खऱ्या अर्थानं मी बाबासाहेबांचा फार ऋणी आहे। मी काय माझ्या समाजातील किंवा बहुजन समाजातील सगळे लोक बाबासाहेबांचे फार ऋणी आहेत आणि हे ऋण कधी फेडणार नाही। अशा या युग पुरुषाला आज या ठिकाणी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो। खूप खूप धन्यवाद। तर पाहू शकता एकंदरीत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणी संबंध मानव जातीचे उद्धार करते ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मिठाईचं वाटप प्रामुख्याने करत आहेत। कॅमेरामॅन अजय वाघमारेसह मी विशाल टोणगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई।